नेक्स्ट मॅच लगेच बॉईज 11 दापचरी आणि दुर्वेस संघाचा कर्णधार आलेला आहे. तसेच दापचरी संघाचा कर्णधार लगेच टोचून होईल.
Hello, check. Hello, mic check. Hello, test. सर्व संघांचं आणि खेळाडूंचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. हर्षिता स्पोर्ट्स ट्रॉफी 2024 आपण पाहतो. सामना रंगताना पाहायला मिळतो. एका साईडला कोंढाण हा संघ आपण पाहत आहेत, ज्यांनी प्रथम फलंदाजी करताना 40 धावा फलकावर लगावल्या आणि 4 षटकांमध्ये 41 धावांचं टार्गेट हे सेट केले गेले. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं शिवाजी स्पोर्ट्स मनोर टीमने अंतिम 4 मध्ये क्वालिफाय झाले. अमरापूर टीमला मात्र पराभूतच्या छायेत नेला आणि आजच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात होताना थोडंसं उशिराने सुद्धा सुरुवात होताना पाहायला मिळते. एकंदरीत 11 वाजता पहिला चेंडू फेकला गेला आणि आज या दुसऱ्या दिवसाला सुरुवात होताना आपण पाहू शकतायत. ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र जरूर खेळलं गेलं होतं, परंतु डेंजर एंड कडे होते नॉन स्ट्राईक एंडचे फलंदाज. तत्पूर्वी पाहता पाहता हर्षिता स्पोर्ट्स सावरे टीम दुसऱ्या षटकातील बॉल फेकून झाले. ते जवळजवळ 5 बॉलचा खेळ झालाय. 5 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिरावली गेली. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 12 वर जाऊन पोहोचले गेले. म्हणजे इथून जर प्रवास पाहिला तर 29 धावांचा आहे. 29 धावा होऊ शकतील का याकडे सर्वांचं लक्ष वेधित राहिलंय. या हिरवळ अशा मैदानात चौपाटी मैदान अमरापूरचं ऐतिहासिक मैदान म्हणून या मैदानाची ओळख आहे या वाडा तालुक्यामध्ये. दॅट्स अ ब्युटिफुल डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर थोडासा गुडलेन स्पॉटवरून अचानक चेंडूने फ्लाईट दिली आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले आणि 2 षटकांमध्ये कोंढाण संघ आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी करताना दोन्ही गोलंदाजांनी चाणाक्ष पद्धतीने गोलंदाजी केली आणि 2 षटकांमध्ये थांबवलं गेलं. ते आतापर्यंत 12 या धावसंख्येवर 6चा ॲव्हरेज मेंटेन केला गेलाय. इथून 12 बॉल आणि 29 रनची गरज असेल. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. देऊया आपण आदरणीय महेशजी चौधरी यांच्या डीजेला संधी. दोन षटकांमध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे ती 12. या धावसंख्येवर 12 बॉल 29 धावा होऊ शकतील. मी करेन आत्मविश्वास. अर्थातच तुम्हाला सेल्फ कॉन्फिडन्स ठिकाणी दाखवावा लागेल. पाहायचंय सेल्फ कॉन्फिडन्स कशा पद्धतीने दाखवतील याकडे लक्ष आहे. अनिकेत सारखा एक मातब्बर खेळाडू अजूनपर्यंत आहे. इथून शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. खूपच ऑप्शनच्या बाहेर येऊन शफल होऊन खेळला गेला होता, परंतु कोणताही कॉन्टॅक्ट होत नाहीये. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एक धाव वर्जित केली जाते. धावसंख्या 13. कोंढाण संघाच्या गोलंदाजांची बॉडी लँग्वेज जी आहे ती मात्र पॉझिटिव्ह आपल्याला पाहायला मिळते. हर्षिता स्पोर्ट्स ट्रॉफी 2024 आदरणीय मयूरजी पाटील यांच्या कुशल आणि कल्पकतेच्या नेतृत्वावर मात्र या स्पर्धेचं आयोजन नियोजन अफलातून पाहायला मिळतं. बॉल होता. अनिकेतचा मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होत असताना हुलकावणी देतोय चेंडू. तत्पूर्वी 2 धावा इझिली कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 15 धावसंख्येवर 15 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. इथून 26 धावा अजून सुद्धा येणे गरजेची गोष्ट राहील, कारण येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 10 आणि 10 बॉल मध्ये 26 धावा म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 260च्या स्ट्राईक रेटने तुम्हाला खेळावं लागेल. ते मेंटेन करावं लागेल. उलटाच बॉल होता. ऑन साईडला मनगडाचा वापर केला. फार वेगाने चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी फिल्डिंग ढिसाळ पाहायला मिळाली आणि सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या हर्षिता स्पोर्ट्स सावरे टीमची जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. म्हणजेच इथून आता 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये विजयासाठी 22 रनची गरज असेल. चला, बॉईज 11 दापचरी आणि दुर्वेस दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. गोलंदाजी मार्कवर मिस्टर तुषार. ऑन साईडला ही ताकद आहे अनिकेतची.
नजाकत बरा शॉट पाहायला मिळतोय. फ्लॅट 6 ॲज अ स्विफ्ट एज अन ॲरो. बाणासारखा वेगवान सरळ चेंडू निघून जाईल षटकाराकरिता. या 6 धावेरी संघाची धावसंख्या फ्लाय होते 25. विजयासाठी आता मात्र आपण पाहतायत 16 रनची गरज आहे. अनिकेत इज ऑन अ फायर. चौकारानंतर आलेला षटकार आणि या षटकाराने शिवाभाऊ यांचं स्वागत केलं जातं. या मैदानावर त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागत. यावेळेला आउटसाइड लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू होता आणि मयूर पाटील एक्झॅक्टली त्या ठिकाणी डिसिजन देत असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 26 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कालच्या दिवसात अमरापूरचे करण कराळ यांनी काही जबरदस्त बॅटिंग केली होती. आज मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत आमच्या व्यासपीठावर. फुलटॉस भीमरच्या स्वरूपात आपण पाहत आहेत. अनिकेत कोणतीही रिस्क घेण्याचा प्रयत्न करत नाहीये. एकच धाव मिळेल नोच्या स्वरूपात आणि फ्री हिटचा सिग्नल पंचांनी त्या ठिकाणी जरूर दर्शवण्यात आलेला आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 27 धावा. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ 8 आणि 8 बॉल मध्ये विजयासाठी 14 रनची गरज. ऑन साइडला फ्रीच्या बॉलवर स्टँड अँड डिलिव्हर शॉट. क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. फॅन्टास्टिक बॅटिंग. या षटकाराने संघाची धावसंख्या तब्बल 33 वर जाऊन पोहोचली गेली. आता विजयासाठी बॉल आहेत तुमच्याकडे जवळपास जर आपण पाहिलं तर 7 आणि 7 बॉल मध्ये विजयासाठी 8 रनची गरज. 7 बॉल आणि 8 रन्स. अनिकेतने एकतर्फी सामना मात्र जरूर झुकवला गेलाय आणि हा कॉन्फिडन्स तुम्हाला असावा लागतो. जबाबदारी जेव्हा जाणली की क्रिकेटमध्ये नेहमीच आपण पाहतो की खेळाडू चांगली एक इनिंग पेश करतात. कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं असेल तर ते आहे जबाबदारीचं. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने मनुष्य आणि खेळाडू कधीही आयुष्यभर थकत नाही. ऑन साइडला स्टॉक केला जातोय. सरळ चेंडूला फेकून दिलंय. 4 धावांकरता मेल चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 37 या धावसंख्येवर. अनिकेत मॅग्निफिसंट बॅटिंग. 6 बॉल 4. थँक्यू. चला बॉईज 11 दापचोरी टीमचा कॅप्टन आणि दुर्वेश टीमचा कॅप्टन या. होंडो 11 वडघर आणि मोरिया 11 औंढाणे जर आले असतील संघ तर आपण कॅप्टन लगेच रिपोर्टिंग करायची आहे. एक सूचित करतो की प्रत्येक खेळाडूने इथे आल्यानंतर तुम्हाला शूज किंवा सँडल हे कंपल्सरी तुम्हाला पायामध्ये असायला हवी. याची दखल घ्या कारण त्यासाठी मंडळ कोणताही जबाबदार राहणार नाहीये. कारण जखम होण्याची दाट शक्यता आहे. या मैदानावर थोड्याशा आपण पाहतायत जोखीम वस्तू आहेत त्या मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्या कारणास्तव आम्ही हात जोडून विनंती करतो की प्रत्येकाने ती रिस्क घेऊ नका की सँडल किंवा स्लीपर किंवा शूज आणि विदाऊट स्लीपर सँडल किंवा शूज ने कोणीही खेळू नका. ही विनंती असेल तुम्हाला, नम्र विनंती असेल. यावेळेला थोडासा खाली राहिला होता हा चेंडू. पंचांकडे दाद मागितली. पंचांनी मात्र नकार दिला. कलेक्शन अचूक होत नाहीये. सिंगल त्या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात आय थिंक सो जरूर मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 38. अनिकेतने काही जबरदस्त बॅटिंग केले. कालच्या दिवसापासून अनिकेत बहरामध्ये आलाय आणि अनिकेतला मी पाहिलंय की जेव्हा तो मैदानात उतरतो त्यावेळेला तो मात्र पदस्पर्श करतो. खऱ्या अर्थानं नतमस्तक होतो आपल्या धरणी मातेला, या मैदानाला. आणि जेव्हा जेव्हा तो चांगला क्रिकेट खेळतो तेव्हा तो मात्र बॅटला चुंबन करतो. हे त्याचं वैशिष्ट्य मी पाहिलंय. ग्रेट बॅटिंग. आउटसाइड लेग स्टंप चेंडू आहे का पंच निरीक्षण करतात. यस, व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 39. विजयासाठी 2 रनची गरज आहे.
कोंढाण संघ एका वेळेला असं वाटलं 2 षटकांमध्ये 12 धावा होत्या, तर असं वाटलं की मात्र या वेळेला कमबॅक करेल, परंतु तिसरं षटक मात्र तुषारचं महागडं ठरलं गेलं. गुड डिलिव्हरी, खूप चांगला. अजूनपर्यंत होप सोडलेले नाहीयेत आणि क्रिकेटमध्ये होप सोडायला नको. जेव्हा तुम्ही मनाने खचता त्यावेळेला पराभूत तुम्हाला स्वीकारावा लागतो, परंतु तुम्ही जेव्हा मनाला उभारी घेता की हो हा आम्ही सामना जिंकू शकतो, त्यावेळेला तुम्ही मात्र मैदानात सुद्धा जिंकू शकता. ही सुद्धा खूप महत्वाची उपलब्धी आहे. इथून मात्र आता परिपूर्णता आपण पाहतायत. आउटसाइड द लेग स्टंप, स्कोर इज लेवल. विजयासाठी एका रनची गरज आहे. होंडो 11 वडकर टीम जर आली असेल तर प्लीज आपण रिपोर्टिंग करा, किंवा मोरिया 11 औंढाणे. ऑन साइडला आपण पाहतायत खूप सुंदर पद्धतीने चेंडूला आणि विजयाची धाव अनिकेतच्या बॅट मधून येताना पाहायला मिळते. कॉंग्रॅच्युलेशन हर्षिता स्पोर्ट्स सावरे टीम, ज्या टीमने मात्र मयूर पाटील यांना खूप कोऑपरेट केलंय आणि खऱ्या अर्थाने हे सदस्य आहेत या परिवारातील हर्षिता स्पोर्ट्सच्या. एक चांगलं क्रिकेट आपण पाहतायत आणि अशा प्रकारे कोंढाण टीम